तर नमस्कार बहिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर आज जो व्हिडिओ घेऊन आले ना तो सगळ्यांच्याच फायद्याचा आहे बरं का। सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांच्या, तरण्यापासून म्हाताऱ्यापासून लहान मुलांपासून सगळ्यांच्याच फायद्याचा आहे बरं का। तर तुम्ही म्हणता ताई असा कोणता व्हिडिओ आहे, आज काय दाखवणार आहे व्हिडिओमध्ये, म्हणून ते सगळ्यांच्याच फायद्याचं आहे म्हणताय। तर आज आहे ना, आता तुम्ही बघत असता की लहान मुलं कुठेही खेळत असतात, खेळायच्या नंतर ते पडतात। लहान मुलं पडल्याच्या नंतर त्यांना अंगावर, हातावर, चेहऱ्यावर डाग तसेच राहतात। आता काय काय वेळेस ना मुक्का मार लागलेला असतो आणि मुक्का मार लागल्याच्या नंतर ते काळाने होतं आणि ते निघूनही जातं आणि कधी कधी जातच नाही। आणि कधी कधी काय होतं, असं खरचटलेलं जर असेल, रोडला पडलेला असेल, खरचटलेला असेल किंवा जास्तच काय लागलेलं असेल तर ते जे डाग आहेत ना चेहऱ्यावर तसेच राहतात। आता अंगावर, हातावर, पायावर असे डाग राहिले ना तर आपल्याला असं विशेष काय वाटत नाही, की असं वाटतं हा डाग पण हातावर पायावर आहेत, पण ते डाग जर चेहऱ्यावर असले ना तर बरोबर वाटतच नाही, म्हणजे दिसताना पण बरोबर दिसत नाही ते डाग। मग आपल्याला असंच वाटतं की हे डाग जाण्यासाठी आता आपण काहीतरी केलं पाहिजे। तर आज आहे ना आपण कसलेही डाग असू द्या, म्हणजे ते भाजलेले डाग असू द्या किंवा कापलेले डाग असू द्या किंवा पडलेले डाग असू द्या, आणि काही आपल्याला दुखापत झालेले लागलेले आपल्या शरीरात जे डाग असतात ते डाग आपल्याला घालवायच्यात। आणि ते डाग आपण कसे घालवणार आहे ही पद्धत आपल्याला बघायची। आता ते डाग तर लगेच जाणार आहेत आपले, पण कसे पद्धती आपली ते डाग घालवायचे, आपण काय तयार करणार आहे, ते कसं वापरायचं आणि ते किती दिवस वापरायचं आणि कसं लावायचं, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरचे, हातावरचे, पायावरचे सगळे असे डाग निघून गेले पाहिजे। आता बरेच वेळेस काय होतं माहिती का, लहान मुलं पडतात त्या टाइमला त्यांच्या गुडघ्यांनाही लागलेलं असतं आणि लहान मुलं पडतात, पण आपण आपल्यासारखे सुद्धा माणसं गाडीवरनं पडतात, कुठं चालता चालता पडतात, कुठं काय खड्डा असला, कुठं काय असलं, ठेसकं दिसत नाही असलं आपल्याला काय आणि आपण पडलो किंवा कुठं घसरून सुद्धा पडतो। आता मोठी माणसं सुद्धा घसरून पडतात, काही होतं त्या टाइमला सुद्धा आपल्या हातावर, पायावर, चेहऱ्यावर डाग असतात आणि ते डाग आपल्याला घालवायचे असतात। आता ते डाग आपण कसे घालवणार ते पण आपल्याला बघायचे। आणि बरेच वेळेस काय होतं माहिती का, आपण जर भाज्या करत असलो आणि भाज्या करताना ना तेल जर जास्त गरम झाला आणि आपण त्यात मसाला टाकला तर ते तेल काय होतं, डायरेक्ट उडून आपल्या हातावर येतं। आणि बरेच वेळेस काय होतं, आपल्या चेहऱ्यावर पण ते डाग पडतात। ते डाग असे भरपूर असे मोठे नसतात, एकदम बारीक बारीक एकदम डाग पडलेले असतात आपल्या चेहऱ्यावर त्या तेलाचे, किंवा आपल्या हातावर इथं डाग पडलेले असतात, ते इथं डाग पडलेले असतात, मग ते डाग आपल्याला घालवायचे। आणि तेवढंच नाही तर आपल्या चेहऱ्यावर ज्या टाइमला पिंपल्स येतात आणि ते पिंपल्स आपण फोडतो त्या टाइमला कुणाकुणाचे पिंपल्स निघून गेल्याच्या नंतर डाग राहत नाहीत चेहऱ्यावर, पण कुणाकुणाच्या चेहऱ्यावर पिंपल्स निघून गेल्याच्या नंतर सुद्धा चेहऱ्यावर डाग पडतात, ते काळे डाग पडलेले असतात, मग ते डाग सुद्धा आज आपल्याला घालवायच्यात। मग आता हे पिंपलचे डाग असू द्या किंवा कापलेले, लागलेले, भाजलेले, पडलेले कसलेही डाग असू द्या आपल्या चेहऱ्यावर किंवा आपल्या हातावर, पायावर, अंगावर कुठेही डाग असू द्या, ते डाग आज आपल्याला घालवायच्यात। आणि ते किती दिवसात डाग जाणार आहेत हे पण आपल्याला बघायचे, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू आणि आपण ते साहित्य काय काय घेतलंय, कशी आपली ती पद्धत आहे, जी वस्तू आपण बनवणार आहे आपल्या चेहऱ्यावरचे, अंगावरचे डाग घालवायला, ते बघूया। तर चला आपण करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात। तर आपण सगळ्यात पहिल्यांदा असा लिंबाचा पाला घेतलेला आहे बरं का। तर ह्या लिंबाचा पाल्याचा आपल्याला वापर करायचा इथं, जे आपले डाग घालवायचे ते। आता किती काळे डाग पडलेले असतात आपल्या चेहऱ्यावर आणि ते निघल्याच्या नंतर आपला चेहरा बघा किती एकदम फ्रेश वाटणार आहे, आणि जे लागलेले खरचटलेले डाग होते आपल्या चेहऱ्यावर ते पण गेल्याच्या नंतर एकदम आपला चेहरा छान दिसणार आहे। त्यासाठी आपल्याला इथं लिंबाच्या पाल्याचा बी उपयोग करायचा आहे। आता लिंबाचा पाला आहे ना आपल्याला थोडासा घ्यायचा आहे, लय नाही लागत, एवढा बाद झाला लिंबाचा पाला। आणि आपल्याला ह्या कुटणीत हा लिंबाचा पाला टाकून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर हा पाला थोडासा कुटून घ्यायचा आहे। आता ह्याला लय एकदम बारीक करायची गरज नाही बरं का, एकदम आबडधोबड कुटून घ्यायचे, त्यामुळं पटकन कुटून होईल, मिक्सरला लावायची गरजच नाही बरं का काय। आणि ह्याचा वापर केल्याच्या नंतर तुम्ही स्वतः म्हणताल, कमेंट करून सांगतात मला की ताई आमच्या चेहऱ्यावर जे डाग होते, अंगावर जे डाग होते ते निघून गेल्यात। इतका फायदा होतो की जे आज आपण घरगुती रेमेडी तयार करणार आहोत डाग घालवण्यासाठी। आता आपण कुटून झालेलं आहे, आपलं थोडंसं राहिलेलं आहे, थोडं एकदम कुटायचं राहिलंय। आता हे जर आपण लावलं ना, जिथं आपल्या चेहऱ्यावर, अंगावर डाग असतील
तिथं ही घरगुती बनवलेली रेमेडी जर लावली ना तर बघा सगळे डाग निघून जाणार आहेत. त्यामुळे हे नक्की वापरा. ज्यांना पण असे चेहऱ्यावर पडलेले लागलेले खरचटलेले डाग असतील त्यांनी नक्की हा प्रयोग करून बघा घरी. एकदम फायदा भेटणार आहे तुम्हाला ह्याचा. आता हे कुटून झालेलं आहे बरं का आपल्याला एकदम बारीक पेस्ट करायचीच नाही ह्याची. फक्त आबडधोबड कसं तरी कुटून घ्यायचं ह्याला. आता हे कुटून झालेलं आहे तर ह्याला आपण ना अशा एका वाटीत काढून घेऊया. तर हे आपण सामान यातनं बाहेर काढतोय. जो लिंबाचा पाला जो कुटून टाकलेला होता आपण तो यातनं बाहेर काढलाय. तर आता लिंबाचा पाला आपण काढून घेतलेला आहे आणि ह्याला एकदम बारीक कुटूनच घेतलेला नाही आपण, एकदम आबडधोबड घेतलेला आहे बरं का कुटून. दिसतच असेल तुम्हाला एकदम बारीक आपला, म्हणजे जसं पेस्ट करतो आपण तसं केलेलं नाही, तशी पेस्ट करायची पण नाही आपल्याला. तर आता ह्या लिंबाच्या पाल्याने आपल्याला हे तेल टाकायचं. आता हे तेल कोणचं आहे तर खोबरं तेल आहे. आपल्याला खोबरं तेलाचा उपयोग करायचा आहे, दुसरं कोणचं तेल घेऊ नका. वासाचं किंवा कोणचं तिथं घरात तेल असेल ना ते वापरू नका. गोडं तेल कोणचं तेल घ्यायचं नाही, फक्त खोबरेल तेलच आपल्याला इथं वापरायचंय. आणि खोबरे तेल आपण किती घेतो ते बघूया आता. तर आता आपल्याला इथं 2 चमचे खोबरेल तेल पाहिजे. तर हा झाला 1 चमचा आणि हा 2 चमचा. तर आता 2 चमचे आपण खोबरेल तेल इथं टाकून घेतलेले आणि त्या खोबरेल तेलात हे आपल्याला एकदम व्यवस्थित असं मिक्स करायचे. आता आपल्याला ह्याच्यात अजून काय टाकायचे ते पण आपल्याला बघायचे. तर हे एकदम व्यवस्थित असं मिक्स करायचं. आणि हे ना आपल्याला जास्त पातळ पण किंवा जास्त घट्ट पण असं करायचं नाही बरं का. जर तुम्हाला वाटलं तेल कमी आहे तर तेल टाका, कारण की लिंबाचा पाला जर तुमच्याकडनं थोडा जास्त झाला तर तेल कमी पडेल. त्यामुळं तेल जर कमी पडलं तर तुम्ही तेल टाका आणि तेल जर जास्त झालं तुमच्याकडनं तर लिंबाचा पाला परत कुटून ह्याच्यात टाका. तर आता आपल्याला ना असा कापूर घ्यायचा आहे. जो घरात आपल्या कापूर असतो ना तोच कापूर घ्यायचा. आपल्याला कापराची फक्त एकच वडी लागणार आहे आपल्याला इथं. तर आता ही वडी मोठी आहे आणि एवढी मोठी वडी आपण इथं टाकून देणार. तर त्याला आपण अशी ह्याच्यात टाकून चमच्याने बारीक करून घेऊया. ही मोठी वडी होती म्हणून मी 1 घेतली बरं का. तुमच्याकडे जर अशा बारीक वड्या असतील तर 2 घ्या आणि ह्याच्यापेक्षा पण जास्तच बारीक असेल. आता तुम्हाला माहिती आहे 2 रुपयाला पुडी भेटते, त्यातल्या जर कापूर असेल तर 3 कापराच्या वड्या टाका. तर आता कापराच्या वड्या टाकल्याच्या नंतर हे आपल्याला एकदम असं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून आहे ना हे कापूर सगळा मिक्स झाला पाहिजे ह्याच्यात. हे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं ह्याच्यात व्यवस्थित एकदम. तर अजून पण तुम्हाला दिसत असेल कापूर कुठं कुठं दिसतंयच अजून. त्याला एकदम व्यवस्थित आपण बारीक केलेलं बरं का. आता हे मिक्स कवर करायचं जोपर्यंत आपली कापराची वडी ह्या तेलात एकदम व्यवस्थित अशी मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय. तर आता हे चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे बरं का. आता हे जे मिश्रण तयार केलेलं ना आपण हे आता कसं लावायचंय आणि कधी लावायचंय, किती दिवस लावायचंय आणि किती दिवसानंतर आपल्या अंगावरचे चेहऱ्यावरचे डाग निघून जाणार आहे ते सांगते मी तुम्हाला. तर आता आहे ना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे मिश्रण तयार झाले आणि आता हे लावायचंय कसं ही पद्धत अगोदर मी तुम्हाला सांगते, कारण की ही पद्धत आपली जरा वेगळी लावायची म्हणून ही पद्धत अगोदर सांगते की मिश्रण जिथं आपल्या चेहऱ्यावर, अंगावर, हातावर, पायावर डाग असतील तिथं कशा पद्धतीने लावायचं हे मिश्रण ते सांगणार आहे. त्याच्यानंतर हे किती दिवस लावायचे आणि कोणत्या टायमात लावायचे तेही सांगणार आहे. किती दिवसानंतर सगळे डाग निघून जातात हेही सांगणार आहे. तर आता आपण ही पद्धत बघून घेऊया अगोदर की कसं लावायचे. तर आता काय करायचं माहिती का, हे चमच्याने मिक्स केल्याच्या नंतर आपल्या हाताला पायाला डाग असतील आणि मग त्या टाइमला काय करायचं, हा पाला आहे ना हा चमच्याने आपल्या हातावर असा ठेवायचा अशा पद्धतीने आणि जास्त ठेवायचा, एकदम थोडा असा ठेवायचा नाही. आणि इथं तुम्ही बघू शकताय इथं मी कापूस घेतलेला आहे. तर हा कापूस आहे ना आपल्याला ह्याच्यावर ठेवायचा आहे. आता तुम्ही बघू शकताय माझ्या हातावर दाखवलं मी इथं.
तर काय करायचं आपल्याला, हे मिश्रण ठेवल्याच्या नंतर इथं आपल्याला असा कापूस ठेवून घ्यायचा आहे. आणि हा कापूस ठेवल्याच्या नंतर आहे ना, घरात आपली जी साधी चिकटपट्टी असते ना, त्या चिकटपट्टीने हे असं पॅक करायचे. जेणेकरून काय होणार माहिती का, आता ह्याला कापूस ठेवायची गरज कशासाठी आहे आणि ह्याला वरून अशी चिकटपट्टी चिटकवायची गरज कशासाठी आहे, किंवा असं नुसतं बांधलं ना कशाने तरी चालन. आणि तुमच्या चेहऱ्यावर जर डाग असतील तर चेहऱ्यावर पण हे मिश्रण असं ठेवायचं. आणि हा मिश्रण ठेवल्याच्या नंतर ह्या कापसाला हे मिश्रण लागते आणि व्यवस्थित असं चिटकून हाताला राहते. आता जर हे आपण चेहऱ्याला लावल्याच्या नंतर हे पडणार, आपल्या चेहऱ्याला जसं पाहिजे तसं पॅक एकदम हे मिश्रण राहणार नाही हाताला पायाला. त्यामुळे आपल्याला असा कापूस लावायचा आहे आणि कापूस लावल्याच्या नंतर इथनं अशी चिकटपट्टी लावून ठेवायची. जेणेकरून काय होणार माहिती आहे का, हे जे मिश्रण आहे ते आपल्या चेहऱ्यावरनं किंवा हातावरनं पडणार नाही. हे अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण करून आपल्या हाताला किंवा पायाला किंवा चेहऱ्याला लावायचे. तर आता काय करायचं ते सांगते तुम्हाला मी. आता हे लावायचं कसं हे तर मी सांगितलंय तुम्हाला, की आपल्या चेहऱ्यावर असलं तरी लावायचं, म्हणजे ते मिश्रण आपल्या चेहऱ्यानं खाली पडणार नाही. आणि जिथं आपल्या चेहऱ्याला लागलेले, खरचटलेले, भाजलेले असे डाग निघून जाणार. ते हे लावायचे कधी ते मी तुम्हाला सांगते. तर जेव्हा तुम्हाला टाइम भेटन, दिवसभरात 24 तासात कधी तुम्हाला टाइम भेटन ना, त्या टायमात लावायचे. आणि लावायचे किती, फक्त 15 मिनटं ठेवायचं हे लावून. किती, फक्त 15 मिनटं. 15 मिनटं लावायचं. 15 मिनटानंतर काढून स्वच्छ पाण्याने चेहरा, हात किंवा कुठं आपण लावला असेल ते धुवून काढायचे. 15 मिनटानंतर फक्त 15 मिनटंच हे आपल्या जिथं भाजले डाग आहेत तिथं 15 मिनटं ठेवायचं. हे 15 मिनटानंतर धुवून काढायचे. मग 24 तासात कोणत्याही टायमिंगला तुम्ही लावलं तरी चालेल. ज्या टायमिंगला तुम्हाला टाइम भेटेल त्या टायमिंगला हे मिश्रण लावा तुम्ही. आणि आता हे लावायचे किती दिवस, तर हे पूर्ण 1 आठवडा लावायचे. किती, पूर्ण 1 आठवडा लावायचे. आणि 1 आठवडा लावल्याच्या नंतर तुम्हाला कळून दिसन की एकदम जे आपल्या चेहऱ्याचे डार्क एकदम डाग होते ते कमी झालेले आहेत. 8 दिवस तुम्ही लावल्याच्या नंतर एकदम कमी झालेले तुम्हाला दिसतील. आणि मग चेहऱ्याचे डाग जाऊस तर लावा. चेहऱ्यावरचे डाग कुणाकुणाचे ते एकदम नाजूक बारीक डाग असतील तर ते 8 दिवसाच्या आत निघून जातील. आणि कुणाकुणाचे जरा जास्त असतील तर ते 8 दिवस लागतील. 8 दिवस हे लावा मिश्रण. 8 दिवसानंतर तुमचे चेहऱ्यावरचे, हातावरचे, पायावरचे हे लागलेले डाग कायमचे निघून जाणार आहेत बरं का. तर बहिणींनो आणि भावांनो, हा जो व्हिडिओ बनवलेला आहे मी, म्हणजे ही जी घरगुती रेमेडी तयार केलेली आहे जे आपल्या हातापायावरचे डाग घालवण्यासाठी, ही तुम्हाला रेमेडी कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता हे पण मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया माझ्या असेच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.